सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून 3 वर्षीय चिमुकला पडल्याची ताजी घटना असतानाच 5 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर सोसायटीचा लोखंडी गेट पडला. त्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजे दरम्यान कृष्णा रेसिडेन्सी, गायकवाड नगर, जैन कॉलनी, मुंबई नाका येथे घडली. आयनी सचिन गवई, वय वर्ष 5 असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आयनिश नेहमीप्रमाणे सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडले. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब लक्षात येताच सचिन गवई आणि सोसायटीतील रहिवाशांनी आयनिशला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मयत घोषित केले. आयनिशच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील सचिन गवई हे कृष्णा रेसिडेन्सी सोसायटीचे सुरक्षा रक्षक आहेत. काही महिन्यांपासून गेटची दुरुस्ती करण्यात आली नाहीये. या प्रकरणी सचिन गवई यांनी सोसायटीतील रहिवाशांना सांगितले होते. मात्र रहिवाशांनी गेटची देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. यात आयनिशचा मृत्यू झाला असे सचिन गवई यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार विजय म्हैसथुणे करत आहेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.